धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अजित पवार मगाशी म्हणाले की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राजीनामा घ्यायचा प्रश्न नाही. एक प्रकारे ऑफ द रेकॉर्ड त्यांची सूत्रांची माहिती आहे की अजित पवार या मताचे आहेत. सूत्रांची माहिती असेल किंवा काय त्यांचा रिझाईन घ्यायचा का त्यांना बिनखात्याचं मंत्री करायचं का त्यांच्या बाबतीत आहे तसंच ठेवायचं हा सर्वस्वी अधिकार माननीय अजितदादांचा आहे. जाते तुम्हाला काय वाटतं की तुमचा एवढा राजकीय अनुभव आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नसेल एवढी आता ते मी काय सांगणार हो साहेब. तुमचा राजकीय अनुभव काय सांगतो? माझा अनुभव हे सांगतो की अजितदादांच्याकडे मला वाटतं ग्राउंड रियालिटी काय आहे या प्रकरणाची ही व्यवस्थित जात नाहीये आणि त्यांच्या भोवतालचं जे कोंडाळं आहे या कोंडाळ्यामधले काही लोक हे धनंजय मुंडेंना प्रोटेक्ट करतायत असं माझं स्पष्टपणे मत आहे. पक्षातले लोक प्रोटेक्ट करतायत काही लोक आणि जे लोक ऑलरेडी बदनाम आहेत काही लोक मी नावं घेणार नाही. पुन्हा काय होतो याचा फोकस तिसरीकडे जातो. मुन्नी बदनाम हो गई असं जे म्हणतात ना तसे बरेचसे मुन्नी बदनाम त्यांच्या पक्षामध्ये आहेत. तर ते मला वाटतं प्रोटेक्ट करत असाव्यात. मी कोणाचं नाव घेणार नाही. पुन्हा अजून बवाल होतो आम्हाला बोलले आम्हाला बोलले असं नाही. पण जे वरिष्ठ म्हणून स्वतःला घेतात तेच लोक जर प्रोटेक्ट करत असतील करा प्रोटेक्ट. आम्हाला काय करायचं? तुमच्याच पक्षाचं नुकसान होणार आहे, आमचं काय होणार?